नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमध्ये। इथं एक कृषी प्रदर्शनी भरलेली आहे, भव्य कृषी प्रदर्शनी इथं भरलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता की इथं भरपूर लोक आलेले आहेत कृषी प्रदर्शनीमध्ये। यामध्ये छोटे मोठे घरगुती महिलांचे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत, ज्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। आणि यामध्येच आज आपल्याला आज आपण आलेला आहे राजेश्वरी फूड प्रोडक्ट्स, जे की चिप्स निर्मिती उद्योग चालवतात। MIDC अकोलामध्ये त्यांचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। आज आपण यांना विचारूया की त्यांनी याची सुरुवात कशी केली आणि यामध्ये त्यांना कसं यश मिळालं आणि आज त्यांचं टर्नओव्हर वगैरे किती आहे आणि त्यांना भांडवल किती लागते आणि यामध्ये जर नवीन महिला येऊ इच्छितात तर ते या उद्योगात कसे येऊ शकतात, तर याबद्दल आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार। तर तुमचं राजेश्वरी फूड प्रोडक्टचं काय आहे नक्की, एक इंट्रोडक्शन आम्हाला द्या। आमच्याकडे एक राजेश्वरी फूड प्रोडक्ट म्हणून आमच्याकडे राजेश्वरी फूड प्रोडक्ट म्हणून आमच्याकडे एक फॅक्टरी आहे। सर्वात आधी आम्ही खूप एकदम झिरो बेसवर होतो, त्यानंतर आम्ही असे पुढे चालत गेलो। नंतर आम्हाला हे PMFMEची लोन वगैरे मिळालं। त्यानंतर आम्ही त्याचा म्हणजे मशिनरी वगैरे आणल्या। त्यानंतर मग आम्ही रॉ मटेरियल वगैरे खूप दुरून बोलावतो, सगळे इंदोर वगैरे रॉ मटेरियल बोलवतो। तुम्ही जे आता मशिनरीज आणल्या त्यामध्ये तुम्हाला सरकारतर्फे काही सबसिडी वगैरे भेटल्या होत्या? त्या मशिनरी आणल्या आम्ही 27 लाख असं काहीतरी आणलेले आहे। त्यानंतर 10 लाख आम्हाला सबसिडी मिळालेली आहे। 35% सबसिडी होती, पण आम्हाला 10 लाख मिळालेली आहे। त्याच्या थ्रू आम्ही हा बिझनेस चालू केलेला आहे। तर त्यानंतर आम्हाला पॅकेजिंग मशीन वगैरे त्याच्या खूप कमी प्रमाणात म्हणजे लेबर वगैरे मिळत नाही। मी स्वतः फॅमिली वगैरे त्यात इन्व्हॉल्व होतो। नंतर आम्हाला आता मशिनरी वगैरे पाहिजे, त्यासाठी आणखी PMFMEने आणखी आमची मदत करावी हे आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले म्हणजे जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस तुम्हाला भांडवल किती लागलेलं आणि MIDCचं वगैरे तुम्ही कसं अप्लाय केलं होतं? तर MIDCला आम्ही भाड्याने हे गोडाऊन वगैरे घेतलं। त्यानंतर भांडवल वगैरे आमची स्वतः जवळचीच लावली। नंतर मग आम्हाला बँकेने लोन वगैरे दिलं। नंतर आम्ही ते मशिनरी वगैरे आणल्या, इंदोरून आम्ही मशिनरी आणल्या। त्यानंतर मग आता हे तुमचं प्रोडक्ट आम्ही सुरू केलं। त्यानंतर आम्ही हे आमचं जेवढं काही प्रोडक्ट आहे ते आम्ही आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये दुसऱ्या तालुक्यात आमचा माल जातो। हां, आणि होलसेलमध्ये पण आमचा माल जातो। आता तुम्ही किती प्रोडक्ट इथं म्हणजे तयार करता तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये? आमचे नमकीन वगैरे, आलू चिप्स, फराळी चिवडा, नमकीन, केळा चिप्स वगैरे असे खूप काही असे प्रोडक्ट आहेत जे आम्ही स्वतः तयार करतो। तुम्ही बघू शकता की हे सर्व प्रोडक्ट हे तयार करतायत त्यांच्या MIDCच्या मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये युनिटमध्ये। तर चिप्स निर्मिती उद्योग आहे मित्रांनो। इथं फराळी चिवडा, चिप्स वगैरे झाले आणि आलू भुजिया वगैरे जे असतात ते सर्व इथं ते तयार करतात। तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की जर नवीन महिला जर यामध्ये येऊ इच्छितात, जे घरगुती महिला असतात, हाऊसवाईफ असतात, ते यामध्ये कसे येऊ शकतील? त्या पण समजा स्वतःचं असं जर इच्छा असणार तर त्या स्वतः पण असं म्हणजे घरी पण हा उद्योग चालू करू शकतात छोट्या प्रमाणात। हां, छोट्या प्रमाणात जर चालू करायचं असेल तर। आणि तुम्हाला आता खर्च किती येतो टोटल एका महिन्याला? पूर्ण एका रॉ मटेरियल घेण्यापासून तर तुम्ही एक प्रोडक्ट बनेपर्यंत तुम्हाला टोटल किती खर्च येतो आणि त्यामधून तुम्हाला किती प्रॉफिट वगैरे म्हणजे उरतो असा? तर आमचा महिन्याचा मंथली आमचा पर डे 400 ते 500 किलो आमचा माल निघतो। आणि आमचा रॉ मटेरियल लागतं आम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये, नाही 19 ते 20 लाख रुपये आम्हाला रॉ मटेरियल लागते महिन्याला की महिन्याला। हां, तर आम्ही त्यापासून आम्हाला 20-30 लाख रुपये आम्हाला मिळतो। अच्छा, 19 ते 20 लाख रुपये यांना रॉ मटेरियलसाठी खर्च लागतो, म्हणजे पॅकिंग वगैरे झालं, सगळं झालं आणि भाजीपाला हे जे की आलू वगैरे झाले। तर त्यानंतर जेव्हा हे विक्री करतात तेव्हा त्यांना 25पर्यंत, जवळपास 25 ते 30पर्यंत यांना टोटल म्हणजे 8 ते 10 लाख रुपयेपर्यंत यांचा नफा होतो। तर हे चांगला व्यवसाय हे करत आहेत। आणि मोनिका इंगळे यांचं नाव आहे आणि अकोल्यामधलं प्रॉपर तुम्ही आहे ना? हां, तर अकोल्यामधले राहणारे आहेत। तर अकोल्यातल्या जर महिला काही ना काही स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिता तर तुम्ही यांना कॉल करू शकता। यांचं मी कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल आणि स्क्रीनवर पण दाखवेल। यांचं कंपनीचं लोकेशन MIDCमधलं ते पण मी तुम्हाला देईल। तर काही तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही यांना भेटू शकता, यांना कॉल करू शकता, हे तुम्हाला मार्गदर्शन करतील। तर धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल।